नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. कारण की नवीन तुम्हाला माहिती असेल की एफडीएचे जे आयुक्त झालेले आहेत तुकाराम साहेब मुंडे यांनी प्रचंड नियम हे कडक केलेले आहेत आणि त्यामध्ये अंगणवाडीचा जो आहार आहे त्याची सुद्धा आता तपासणी होणार आहे. त्यामुळं कुठं ना कुठं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सतर्क राहण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. कारण की जो तुम्ही आहार अंगणवाडीमध्ये रोज बनवत असता, गरम ताजा आहार असेल किंवा मग तुम्हाला वेगवेगळ्या आहाराचे जो साठा येत असतो त्याची तपासणी असेल, हे कधी होऊ शकते. या संदर्भामध्ये नेमकी बातमी काय आहे आणि कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकाताईंना खबरदारी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे बहिणींनो, या सगळ्यांबद्दल अतिशय सविस्तर पद्धतीने माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. खूपच महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. बघा ताईंनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पोषण आहाराची तपासणी व्हावी अशा प्रकारची मागणी जनतेनं केलेली आहे. कारण की तुम्ही बघत असेल की अन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भेसळ सुरू आहे आणि ही भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कारवाई होत आहे आणि त्याची कठोर तपासणी सुद्धा होताना आपल्याला दिसत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडीमध्ये जो आहार मिळतो त्याची सुद्धा गुणवत्ता चांगली असावी, विद्यार्थ्यांना सकस आहार भेटावा, गर्भवती माता, स्तनदा माता, लहान लहान चिमुकले मुलं त्यांचा सुद्धा आहार चांगलाच असला पाहिजे, त्याची गुणवत्ता राखल्या गेली पाहिजे, त्याच्यामध्ये भेसळ नसली पाहिजे आणि यासाठी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते. कारण की तो आहार तयार करणं ही मदतनीसताईची जबाबदारी आणि तो पुरवणं अंगणवाडी सेविकाताईची जबाबदारी. तो चांगला झाला की नाही, तो व्यवस्थित झाला की नाही, तो व्यवस्थित पोहोचला की नाही, त्याच्यामध्ये पाहिजे ते न्यूट्रिशन, सगळेचे सगळे पोषण आहाराची तत्व आहेत की नाही याची काळजी अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताईला घ्यावी लागते. म्हणून त्या ठिकाणी धान्य असतील, बघा कडधान्य असतील, तेल, दूध, पावडर, रेडी टू ईट मिश्रणांची नियमितपणे प्रयोगशाळेमध्ये तपासणी ही होत आहे एफडीबीच्या माध्यमातून. आणि म्हणून जे काही अंगणवाडीला लोक पुरवठा करतात त्यांची निवड असेल, त्याचबरोबर कशा पद्धतीने आहार साठवला जातो त्याची सुद्धा व्यवस्था आता तुमच्या अंगणवाडीमध्ये चेक केल्या जाऊ शकते. त्याचबरोबर मुदतबाह्य साहित्याची चौकशी करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तुम्ही बघा अंगणवाडी सेविकाताईंनो, तुम्हाला माहीत असेल की कोणकोणत्या गोष्टींची तपासणी आता होणार आहे. बघा, धान्य, कडधान्य, त्याचबरोबर तेल, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, बरोबर की नाही. जीवनावश्यक वस्तू आहेत, आपण ह्या मुलांना देत असतो. कडधान्य आहे, त्यानंतर तेल, आता दूध पावडर तर सध्या आपल्या याच्यामधून देत नाही, परंतु जे मसाले तुम्ही वापरता आणि याची साठवणूकची क्षमता कशा पद्धतीने आहे आणि किती तारखेपर्यंतचा आहार आहे, त्याची तारीख संपायला नको, त्याची गुणवत्ता सुद्धा तपासल्या जाणार आहे. तुम्ही सुद्धा गरम ताजा आहार जो बालकांना खाऊ घालता त्याची सुद्धा एखाद्या वेळेला तपासणी ही होऊ शकते. आता बघा, योजनानिहाय स्वतंत्र लेखापरीक्षण सुद्धा त्याचं होणार आहे आणि त्याचा जो काही अहवाल आहे, तपासणी अहवाल, तो सार्वजनिक करण्याची त्या ठिकाणी आता मागणी जनतेनेच केलेली आहे. आणि म्हणून पोषण आहाराच्या सगळ्या साहित्याची नियमितपणे आता तपासणी सुद्धा होणार आहे अंगणवाडी सेविकाताईंनो, लक्षात घ्या. कारण की आपण कोणकोणते त्या ठिकाणी पदार्थ देत असतो, तर धान्य असतील, कडधान्य असतील, त्याचबरोबर तृणधान्य आहे, हे आपण बालकांना त्या ठिकाणी गरम आहाराच्या माध्यमातून देत असतो. आणि म्हणून याचे जे सगळे नमुने आहेत ते सुद्धा प्रयोगशाळेमध्ये तपासले जातात का, तर नाही तपासले जात. त्याची वारंवार तपासणी होते का, नाही होत. कधी सुपरवायझर येते, कधी अंगणवाडी सेविकाताईच ते आहार तयार करत असते. आणि म्हणून त्याचं तत्व हे टिकलं गेलं पाहिजे, गुणवत्तापूर्ण पोषण आहार बालकांना भेटला पाहिजे. आणि म्हणून अंगणवाडी सेविकाताईला थोडीशी आता काय करायची आहे, त्या ठिकाणी काळजी करायची आहे. म्हणून तुम्ही आता पोषण आहाराच्या जे काही गुणवत्ता आहे तर त्याची क्वालिटी थोडीशी चेक करायची आहे. थोडासा चांगला आहार बनवा, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. अलग लक्षामध्ये, मग त्याची गुणवत्ता ठेवली गेली पाहिजे. तुमच्या किचन शेडमध्ये स्वच्छता सुद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे, सगळी पोषण तत्वे असली पाहिजे. म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की एवढ्या प्रमाणामध्ये डाळ असावी, एवढ्या प्रमाणामध्ये तांदूळ असावेत, एवढ्या प्रमाणामध्ये हळद असावी, तेल असावं, तर तेवढ्या प्रमाणामध्ये राखल्या गेलं पाहिजे, अशी या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी सातत्याने झालेली आहे. आणि म्हणून ते आता पुढच्या काळामध्ये सुद्धा होणार आहे. कारण की शेवटी बालकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला माहीत असेल की जे लोकसभेचे खासदार आहेत वाघचौरे साहेब, बरोबर आहे, यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत वाघचौरे साहेब, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की याची बालकांच्या आरोग्यावरती कुठं ना कुठेतरी याचा परिणाम होतो. म्हणून त्याचं लेखापरीक्षण होणं गरजेचं आहे. आणि जो काही आहार आपण देत आहोत पोषण आहार योजनेच्या माध्यमातून, स्तनदा मातांना असेल, गर्भवती मातांना असेल किंवा बालकांना असेल, तर त्याच्यामध्ये पारदर्शकता येणं खूप गरजेचं आहे. आणि जो काही साठा त्या ठिकाणी होतो, मुदतबाह्य
साठा तयार होतो, त्याच्यानंतर वेळ झाल्यानंतर देखील साठवून ठेवला जातो, तो बालकांना दिला जातो आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा बालकांवरती होतो. आणि तुम्ही बघितलं असेल की जे पोषण आहाराचे तुम्हाला पॅकेट येतात तर त्याच्यावरती नाराजीसुद्धा त्या ठिकाणी गर्भवती माता, स्तनदा आणि बालक त्यासोबत पालक हे काय करत असतात, तक्रारी दाखल करत असतात, म्हणतात की हे खाण्यायोग्य नाही, म्हणून त्याची गुणवत्ता आता तपासल्या जाणार आहे. म्हणजे अंगणवाडीपासून तर थेट जे पुरवठादार असतील किंवा ज्या ठिकाणी हे सगळं पोषण आहार तयार होतो तर त्या ठिकाणी सुद्धा तपासणी होण्याची शक्यता आहे. म्हणून बहिणीनं थोडे काही दिवस काळजी घ्या आणि या संदर्भामध्ये कुठलीही पद्धतीने आपल्या बहिणीवरती कारवाई होणार नाही अशा पद्धतीने आपण पोषण आहार त्या ठिकाणी तयार करूयात. ठीक आहे. तसं थेट कारवाई होत नसते कुठल्याही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस ताईवरती, परंतु कुठेतरी आपल्या आहाराची सुद्धा गुणवत्ता असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सगळ्या ह्या चेनवरती लक्ष ठेवणार असल्याचं तुकाराम मुंढे साहेब यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून औषध असेल किंवा अन्न प्रशासन विभाग तुम्ही बघितला असेल की मागच्या काही कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जागरूक झालेला आहे, अवेअर झालेला आहे आणि त्याचे प्रतिबिंब आपल्याला दररोज बातम्यांमध्ये दिसतात, वृत्तपत्रांमध्ये दिसतात की खूप मोठ्या प्रमाणावरती कारवाई सुरू आहे. या ठिकाणी भेसळयुक्त अन्नपदार्थ सापडले, त्या ठिकाणी दूध सापडलं, तिकडे पनीर सापडलं, कुठं काही सापडलं, त्या सगळ्यांवरती कारवाई सुरू आहे. म्हणून तुम्ही सुद्धा थेट अन्नाशीच निगडित आहात, पोषण आहाराशी निगडित आहात, तुमच्यावरती जबाबदारी आहे. म्हणून आपल्यावरती कुठल्या पद्धतीची कारवाई होणार नाही अशा पद्धतीने आपण दक्षता घेऊ, काळजी घेऊ आणि बालकांना, स्तनदा माता, गर्भवती मातांना सकस आणि अतिशय चांगला आहार ज्याच्यामध्ये सगळी गुणवत्ता आहे असा आहार देण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद बहिणींनो.